आता ज्या विद्यार्थ्यांनी CTETसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे किंवा अजून करायचं आहे, भरपूर अजून दिवसांचा कालावधी आहे, मग ज्यांचं अजून ॲप्लिकेशन बाकी आहे त्यांनी त्यांची लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 कशी निवडायची तर व्यवस्थित बघून घ्या, कारण TETमध्ये आणि CTETमध्ये फरक आहे. CTETमध्ये तुम्हाला भाषा निवडायला तुमची एक लँग्वेज आणि 2 लँग्वेज अशा 2 लँग्वेज निवडण्यासाठी येतात, परंतु तुम्हाला परीक्षेचं माध्यम निवडायला येत नाही. त्याचं कारण असं की परीक्षेचं माध्यम एक तर इंग्लिशमध्ये असतं आणि दुसरं म्हणजे हिंदीमध्ये असतं. CTETचा पूर्ण पेपर इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषेमध्ये असतो, कारण ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे, म्हणून तो इंग्लिश आणि हिंदी ह्या 2 भाषेमध्ये असतो. जर तुम्ही तुमची भाषा एक मराठी निवडली असेल तर भाषा 2 म्हणून तुम्ही हिंदी पण निवडू शकता, इंग्लिशही निवडू शकता, कोणतीही भाषा निवडू शकता, किंवा भाषा 1 मध्ये तुम्ही कोणतीही निवडू शकता, तसंच भाषा 2 मध्येही कोणतीही निवडू शकता. म्हणजे ज्या काही तुम्हाला लँग्वेज दिलेल्या आहेत त्या तेवढ्याच्या तेवढ्या भाषांपैकी तुम्ही भाषा 1 आणि भाषा 2 म्हणून लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 मधून कोणत्याही 2 भाषा निवडू शकता. आणि ज्या 2 भाषा तुम्ही निवडता, लँग्वेज 1 साठी जी भाषा निवडली त्याच भाषेतून त्याचे 30 प्रश्न असणार, लँग्वेज 2 मधून जी भाषा निवडली त्याचे 30 प्रश्न हे त्याच भाषेतून असणार. त्यामुळे भाषा 1 आणि 2 तुम्ही कोणत्याही निवडू शकता, त्याच्यामध्ये कंपल्सरी असं काहीच नाही. फक्त त्या 2 भाषा निवडल्याच्या नंतर लँग्वेज 1 2 निवडल्यानंतर उर्वरित पेपर तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी ह्या 2 भाषेमध्ये असतो, बाकी सगळा पेपर. परंतु आता महाराष्ट्रामध्ये TET खूप दिवसांनी होते आणि CTET ही वर्षातून 2दा होते, त्यामुळे प्रत्येकाला आता फॉर्म फिलअप करताना अगदी सहज फॉर्म फिलअप करायची सवय लागलेली आहे. त्यामुळे होतं काय की बऱ्याच जणांना आता इथे भाषा 1 आणि भाषा 2 आणि परीक्षेचं माध्यम हेच समजलेलं नाही, कारण ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरताना तुम्हाला एक तर माध्यम येतं मीडियम, त्यानंतर तुमची लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2. आता ही लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 तुम्हाला येते, परंतु जेव्हा तुम्ही माध्यम निवडता, जे माध्यम तुम्ही निवडता तीच लँग्वेज 1 एक येत असते ॲटोमॅटिक, त्याला तुम्ही कंपल्सरी सुद्धा म्हणू शकता, कारण तुम्ही भाषा 1 तुम्हाला निवडायचीच नाही आहे. जे तुम्ही माध्यम निवडता, तुम्ही इंग्लिश माध्यम निवडलं तर तुमची लँग्वेज 1 इंग्लिश येऊन जाणार आणि लँग्वेज 2ला तुम्हाला मराठीच निवडावी लागणार. त्याचं कारण असं की महाराष्ट्राची TET ही 3 भाषेमध्ये होते, मराठी, इंग्रजी आणि उर्दू. उर्दूचा पेपर हा सेपरेट असतो. मराठी आणि इंग्रजी ह्या 2 भाषा कंपल्सरी आहेत. जसं CTETमध्ये सांगितलं हिंदी आणि इंग्लिश ह्या 2 भाषा कंपल्सरी आहेत उर्वरित पेपरसाठी, तसं महाराष्ट्रामध्ये मराठी आणि इंग्लिश ह्या 2 भाषा कंपल्सरी आहेत. मग तुम्ही जर आता माध्यम मराठी निवडलं तर तुमचा पेपर 1 हा ॲटोमॅटिकच मराठी येणार आणि तुमचा पेपर 2 हा तुम्हाला इंग्लिशच घ्यावा लागणार. आता याला कंपल्सरी म्हणा नाहीतर ऑप्शन म्हणा. जर तुम्ही माध्यम मराठी निवडताय तर लँग्वेज 1 ॲटोमॅटिक तुमची मराठी येणार आणि पेपर 2 हा ॲटोमॅटिक तुम्हाला इंग्लिशच घ्यावा लागतो, त्याला ऑप्शन नाही आहे, कारण पेपरच मराठी आणि इंग्लिश या 2 भाषेमध्ये आहे. जर तुम्ही मराठी माध्यम निवडताय, मराठीच्या ऐवजी जरी तुम्ही इंग्लिश माध्यम निवडलं तर हा पेपर फक्त इथे एक्सचेंज होतो. इंग्लिशच्या ऐवजी लँग्वेज 1 मध्ये इंग्लिश येईल, ॲटोमॅटिक येणार, तुम्हाला ऑप्शन नसतो, आणि लँग्वेज 2 मध्ये मराठी येणार. म्हणजे तुम्ही मराठी निवडलं तर इंग्लिश आणि मराठी 2 भाषा तुम्हाला कंपल्सरी असतात. तुम्ही माध्यम इंग्लिश निवडलं तरी मराठी इंग्लिश तुम्हाला कंपल्सरी असते, कारण इथे तुम्हाला सिलेक्शनसाठी टॅब येणारच नाही, पेपर मराठी आणि इंग्लिशमध्ये असल्यामुळे. जे माध्यम तुम्ही निवडणार तीच भाषा 1 असणार आणि पेपर 2 तुम्हाला ऑप्शन न आल्यामुळं तो सुद्धा कंपल्सरी ठरतो. मराठी निवडलं तर 1 मध्ये मराठी येईल, 2 मध्ये इंग्लिश येईल. इंग्लिश निवडलं तर लँग्वेज 1 मध्ये इंग्लिश येईल, खाली पेपर 2 मध्ये मराठी येईल. याच्या व्यतिरिक्त जे उर्दू मीडियमचे विद्यार्थी आहे त्यांनी जर उर्दू निवडलं तर त्यांना ह्या 2 पैकी एक कंपल्सरी आहे. म्हणजे उर्दू तर त्यांची पहिली लँग्वेज येणार, जे माध्यम ते निवडतात उर्दूवाल्यांना उर्दू लँग्वेज 1 येणार, पण उर्दूवाल्यांना लँग्वेज 1 मध्ये उर्दू येणार आणि लँग्वेज 2 मध्ये त्यांना मराठी किंवा
इंग्लिश घ्यावी लागणार, कारण उर्वरित पेपर मराठी इंग्लिश या 2 भाषेमध्ये असतो. परंतु या ठिकाणी उर्दूवाल्यांसाठी काय आहे, जर त्यांनी भाषेचं माध्यम हे उर्दू निवडलं तर लँग्वेज 1 मध्ये त्यांची उर्दू आणि लँग्वेज 2 मध्ये मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी एक कंपल्सरी असणार उर्दू माध्यमासाठी. परंतु बाकीचा उर्वरित पेपर त्यांचा इंग्लिश आणि उर्दू ह्या 2 भाषेमध्ये येणार. कारण मी पहिलंच सांगितलं की TETचा पेपर मराठी, इंग्लिश आणि उर्दू ह्या 3 भाषेमध्ये असतो. फक्त हे उर्दू माध्यमासाठी आहे. त्यांनी जर भाषा 1 आणि माध्यम उर्दू निवडलं तर भाषा 2 त्यांना मराठी किंवा इंग्लिशपैकी एक घ्यावीच लागते. त्याच्यामुळे त्यांचं माध्यम बाकीचा उर्वरित पेपर हा उर्दू माध्यमातून असणार. बाकी सगळ्यांसाठी पेपर हा मराठी आणि इंग्रजी ह्या 2च भाषेमध्ये असतो सगळा पेपर. आणि त्यानंतर बाकीचे जे मराठी, इंग्लिश आणि उर्दू माध्यम सोडून बाकीचे जे विद्यार्थी असतील त्यांनी जर आपापली मातृभाषा निवडली तर ते जे माध्यम पेपरचं निवडणार ती त्यांची भाषा 1 ठरणार. एवढं हे सिंपल आहे. जर भाषा त्यांनी त्यांची मातृभाषा समजा कन्नड निवडली तर पेपर त्यांचा एक कन्नडमध्येच असणार आहे. सगळाच पेपर मराठी इंग्लिश भाषेमध्ये असतो आणि म्हणून त्यांना इंग्लिश किंवा मराठीपैकी एक भाषा निवडावी लागणार आणि बाकीचा उर्वरित पेपर हा मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये येणार. म्हणजेच तुम्ही जे माध्यम निवडता तो तुमचा पेपर 1 कंपल्सरी ठरतो आणि मराठी इंग्लिशमध्ये पेपर असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ऑप्शनच राहत नाही. त्यांनी मराठी आणि इंग्लिश तोच कंपल्सरी त्यांना घ्यावा लागतो. उर्वरित पेपर तर मराठी इंग्लिशमध्येच असतो. आणि म्हणून जर तुम्ही हिंदी भाषा निवडली तर हिंदी म्हणजेच त्यांची एक लँग्वेज होते. जसं सगळ्यांनाच इंग्लिश आणि मराठी ऑप्शन आहे तसाच हिंदी भाषावाल्यांना देखील इंग्लिश आणि मराठी ऑप्शन आहे. मराठी इंग्लिश सोडून कोणतीही भाषा निवडली तुम्ही तरीसुद्धा तुम्हाला जर हिंदी निवडली तर तुम्हाला इंग्लिश किंवा मराठीपैकी एक घेता येते, कारण पेपर 1ला तुमची हिंदी जाते. जे माध्यम तो पेपर 1 आणि उर्वरित 2 पैकी तुम्ही कोणतीही एक घेऊ शकता. म्हणजेच सरळ सरळ फक्त जे मराठी माध्यम निवडतील त्यांचा पेपर 1 मराठी आल्यामुळे त्यांना इंग्लिश कंपल्सरी पडेल. कोणतीही माध्यम निवडलं तरी तोच तुमचा पेपर 1 येतो आणि तोच पेपर 1 आल्यामुळे उर्वरित इंग्लिश किंवा मराठी 2 पैकी एक लँग्वेज तुम्हाला निवडायची आहे. सरसकट सगळे विद्यार्थी इंग्लिश या ठिकाणी स्किप करू शकतात. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मराठी भाषा ही निवडता येते. इतकं साधं सरळ आहे. आणि याआधीच्याही TETमध्ये सेम असाच पॅटर्न होता, काहीही वेगळं नव्हतं. परंतु जे CTETचं ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याच्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच मराठी भाषा निवडायची सवय लागलेली असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात ही मिस्टेक होऊन जाते. आता ज्यांनी हिंदी घेतला किंवा इतर घेतला, कुठलाही माध्यम घेतलं तरी त्यांना त्या माध्यमाची एक भाषा असणार पहिली आणि बाकी त्यांना उर्वरित पेपरमधून त्यांनी मराठी घेतला तर इंग्लिशशी त्यांचा संबंध येतच नाही. कधी पण ॲप्लिकेशन फॉर्म जेव्हा सुरू होतात तेव्हा घाईगडबडीत तो कधीच फिलअप करायचा नसतो. तुम्ही तो ॲप्लिकेशन फॉर्म फिल करून सेव्ह करून ठेवायचा असतो, परंतु डायरेक्टली सबमिट करायचा नसतो. कारण तुमच्याकडे भरपूर दिवस असतात. ॲप्लिकेशन आलं, स्टार्ट झालं आणि लगेचच ते संपणार आहे असं होत नाही कधी. याच्यामध्ये देखील आता जर खूप विद्यार्थ्यांचा हा गोंधळ झाला असेल आणि तशा प्रमाणात जर आता परीक्षा परिषदेने संधी दिली, एडिटचं ऑप्शन दिलं तरच एडिट होईल. पण त्यांनी ऑलरेडी प्रसिद्धीपत्रकात मेन्शन केलेलं आहे की एडिटचं ऑप्शन काहीही झालं तरी भेटणार नाही. ते वाढवू शकते. जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे 30च्या ऐवजी पुढे डेट जाऊ शकते. पण आता एडिटचं ऑप्शन देतील की नाही हे परीक्षा परिषद आता येणाऱ्या पुढच्या दिवसांमध्येच समजेल.